मिळालं ना तुम्हाला? आज 4 दिवस झाले या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे. डीजे वाजवला जातो रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत. जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिवीगाळ केली जाते. आपण जिंकलो, आम्हाला मिळाला. काय चाललंय? मग उपोषण कशासाठी? आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत तर आमचे आता सेक्रेटरी काय आणि आणखीन कोण काय आता ताबडतोब निघतील. ताबडतोब बोल, तुला काय पाहिजे बोल. ताबडतोब तयार. हा घे GR, हा घे अध्यादेश, हे घे. एक एक गोष्ट मागण्यासाठी ते राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षानुवर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही. पण याने नुसतं सांगितलं का उपोषण, ताबडतोब धावपळ सुरू. मला सुरुवातीला सांगायचं, मराठा समाजाला आमचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत. पण ते वेगळं द्या, आमच्या ताटात देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच द्या. मला काही कळलं नाही. मी जरा काही पेपर पण वाचणार आहे. जरा शांत जरा बघा. शांत. माझ्या बरोबर साथ यायचं असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि कायदा काय म्हणतो ते ऐकून घ्या, तरच तुम्ही म्हणजे साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता. शांत राहा. पाण्याची बाटली. मराठा समाजाला विरोध नाही, पण काय चाललंय? मुख्यमंत्री त्या दिवशी होते. मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही, पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला की तुम्ही 27 तारखेला वाशीमध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात. माझा काही विरोध नाही, पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची की सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन, ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले. मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची, तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना, हे सर्वेक्षण, हे कशासाठी? आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं. तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली. मग हा आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दन खोटं, ते कशासाठी?